चोरगे यांच्याकडनं ते पारितोषिक असेल. संध्याकाळचं सत्र, सायंकाळच्या सत्रामध्ये आलेले आमचे तमाम क्रीडा रसिक ज्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. प्रशांत आणि त्याच्या सोबतीनं बॅटर अरविंद. अरविंद दोन्ही मॅचमध्ये सुरुवात तर चांगली मिळवली, परंतु त्याला मोठ्या डावामध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये. आणि सोबतच प्रशांत आपल्याला बघायला मिळेल मागच्या सामन्यामध्ये 23 धावांचा एक चांगला डाव त्यानं साकारला आणि आज पहिला दिवस या स्पर्धेतील यशस्वीरित्या तुम्हाला संपताना दिसतोय. उद्याही या स्पर्धेमध्ये 4 संघ खेळताना दिसतील. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला रनचेस करत असताना पीसे संघ आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील धावांचा पाठलाग करत असताना पीसे संघ इथे दाखल झाले आणि आज दोन टीममध्ये एक मॅच राहिली होती. विनर विनर हा जो सामना होता तो सामना याच दोन टीम मध्ये आपल्याला बघायला मिळाला होता आणि तेथे मात्र विजय मिळवला होता तो पिसेकरांनी. आणि पुन्हा आता तेच दोन संघ एकमेकांच्या समोर आहेत, परंतु ही मॅच जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचणारा संघ तुम्हाला बघायला मिळेल. मिस्टर हॅरी सर आता त्या ठिकाणी सज्ज होतात उमेश केने सरांच्या सोबतीनं या मॅच मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये. राकेश दिगाडकर या स्पर्धेचे शिल्पकार आणि तथा त्यांचा संपूर्ण संघ आज आपण पाहतोय RD11 किरवली. ओ पहिलाच बॉल यावेळेला हवेत आहे. ओव्हर दी कव्हर्स इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते परंतु नाही थांबू शकत. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. आज एंटरटेनमेंट मनोरंजन आणि मनोरंजन प्रेक्षकांचं. पहिल्या चेंडूवरती चौकार आले आणि त्यानंतर काय डान्स पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस ड्राइव्ह करण्यात आला. लॉफ्टेड ऑपरेटरचा फटका. बॉल येतो वॅडिश लॉंग ऑफ कडे आणि आता दुसरा धावेचा प्रयत्न होईल. जय शेलार आज खूपच जास्त महागडा ठरलाय. रघुनाथ बजागे ग्रामपंचायतीचे लिपिक ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चौकारानंतर प्रशांत त्या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना प्रत्येकी बॉलवर तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाहीये आणि 2 धावांनी स्कोर पुढे 6 या आकड्यावरती. हो 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 यावेळेला ओव्हर पिच लॉंग ऑनच्या पलीकडे ग्रेट सिक्सर. ये हैरी है हमारे साथ, बैरी भी है और कैरी भी है. क्या बात है. आज जबरदस्त मनोरंजन आहे प्रेक्षकांचं. हा सिक्सर पहा, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. परफेक्ट ओव्हर पिच बॉल. प्रशांतला शांत ठेवणं कठीण आहे. कॅप्टन ऑफ टीम आमने बी, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. सेनेचा सरसेनापती मैदानाच्या आतमध्ये तुटून पडलाय. चौकारानंतर त्याच्या बॅटमधून आलेला खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड. काय फटका एक्झिक्यूट करण्यात आला. सिक्सरच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना 12 या आकड्यावरती. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता. यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव. हा सगळे ॲथलेटिक एफर्ट्स आपण सध्या पंचांकडनं पाहतोय. काय फनी स्टेप्स देखील पंचांकडनं पाहतोय आणि याच्यासाठी खरं तर हॅरी सर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील पंचांची कामगिरी ते चांगल्या प्रकारे करत आलेले आहेत. डान्सिंग अंपायर म्हणून प्रसिद्ध आहेत. ओ पुन्हा एकदा स्लॉग स्वीप फुल टॉस बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. प्रशांत आज शांत नाही बसणार. काय बॅटिंग करतोय. त्याला बघायला मिळाला चौकार आणि या चौकारानं 17 धावा धावफलकावरती लागल्या. जय शेलार खूपच महागड्या ठरल्या. पहिल्या मॅच पासून खूप जास्त रन्स याच्या विरुद्ध आपण येताना बघितल्यात. पीसे संघाच्या फलंदाजाने आज खूप चांगली कामगिरी केली परंतु गोलंदाजांकडून आज बऱ्याचशा चुका पाहायला मिळाल्यात. एक मात्र नरेश शेलार जो इकॉनॉमिकल राहिला सकाळच्या दोन्ही मॅचेस मध्ये. 17 धावा धावफलकावरती 17 रन्स ऑन दी बोर्ड.
पुन्हा एकदा हो स्विचिटचा फटका पुन्हा रिवर्स सीमारेषेच्या बाहेर झेल पकडलाय आणखी एक शिक्षा. राकेशजी दिगाडकर यांच्याकडनं 100, अविनाश कृष्ण चोरगे यांच्याकडनं 100, श्रेयश विजय चोरगे. चला तर एकूण 200 रुपयांचा कॅश प्राइज असेल त्या प्रेक्षकाला. 23वा धावफलकावरती आल्यात प्रशांत. काय बॅटिंग करतोय 5 बॉल मध्ये ते 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. तुफानी फटकेबाजी 23वा धावफलकावरती आहेत. अरविंद 5 बॉल मध्ये बॅटरच्या 22 आहेत. जय शेलार पुन्हा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे वेगवान बॉल होता आणि हा चेंडू मला असं वाटतं की चांगल्या लाईनवर होता, कारण जसा बॅटर स्विच होतोय ते पाहिल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू होते. याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न विदाउट एनी लॉस. 23 रन्स. टीम योगेश 11 आमने बी. गुड स्टार्ट, एक्सलंट स्टार्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टार्ट फ्रॉम बॅटर प्रशांत सोरगे अँड टीम योगेश 11 आमने बी. जो स्टार्ट मिळणं गरजेचा होता, जी सुरुवात मिळणं गरजेची होती, ती सुरुवात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. आणि एकूण 23 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चला त्या प्रेक्षकाला पैसे नको आहेत का? इट्स ओके, हरकत नाही. ₹200 जागी अजय सर जर मग 500-700 असते तर कदाचित प्रेक्षक आला असता आय थिंक. आणि फायनल डेला बक्षिसांमध्ये वाढ सुद्धा होणार आहे. हा पहा स्क्रीनवर अगदी रिलॅक्स मध्ये त्यानं झेल पकडलाय मनोज. गोलंदाजी करण्यासाठी 22 शेलार. बॉलिंग मार्क वर येतोय. सामना करेल फलंदाज अरविंद. बेधुंद फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. राईट आर्म राउंड द विकेट. 22 शेलार. लोवर फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याच्यावरती मिळेल ती फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डवरती 24 धावा 24 रन्स. प्रत्येकी मॅच मध्ये मोठा स्कोर चेस केला टीम पीसेनं, परंतु आता येथे आव्हान वेगळं असेल. मागच्या मॅच मध्ये दुसरा जो सामना होता त्या मॅच मध्ये आय थिंक पीसे संघानं या सामने बीला बीट केलं होतं, बट ते सत्र वेगळं होतं आणि तिथे जो दबाव होता तो कमी होता. कारण आता येथे दबाव कोणता असेल तर येथे हारलात तर मग स्पर्धेच्या बाहेर. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला एकदा मिळाली आहे. सेकंडचा कॉल होतोय. जरूर मानस होता, धाडस केला नाहीये प्रशांतला. त्याला माहिती आहे की आता त्यालाही टिकून राहणं गरजेचं आहे. त्याच्या बॅटमधून ज्या प्रकारे ज्या वेगानं धावा येतात, एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 25 धावा 25 रन्स. इव्हनिंग सेशन यानंतर चेसिंग करत असताना आज खरं तर तेवढा जास्त व्यत्यय येणार नाही. फुल टॉस बॉल आहे. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा योग्य वापर आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे अरविंदच्या बॅटमधून येतोय चौकार. फुल टॉस बॉल आणि हिटनी बॉल होता बॅटरसाठी, तर हा गिफ्टच होता, तो त्यानं स्वीकारला. चौकार प्राप्त करत असताना धावसंख्या 4 धावांनी पुढे गेलेले आहे 29 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये काय बॅटिंग पाहायला मिळाली आहे. ग्रेट दोन्ही बॅटर्सनं. ज्या वेळेला एक बॅटर अगदी फ्री माइंडेड फटके खेळतो त्यावेळेला अदर बॅटर्सचा दबाव कमी होतो. यावेळेला बॉल हवेत आहे, फटका फसलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर जज करतोय, चांगली जजमेंट आणि पकडलाय झेल. फलंदाज फेल. पहिला धक्का लागेल आमनेला.
29 धावा स्कोर कार्ड वरती असताना पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला आणि अरविंद मैदानाच्या बाहेर होतोय. 5 धावांचं योगदान दिलं. एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि फायनली 22 शेलार ब्रेक थ्रू मिळून देत असताना पहिल्या षटकाच्या कम्पॅरेटिव्हली कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेमध्ये हे जे षटक आहे ते कुठेतरी चांगलं घडत असताना टीम पिसेकरांसाठी आई गावदेवी पिसे हा संघ तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना सध्या आमने बी योगेश 11 या टीमनं सर्वांनाच प्रभावित केलं. नावापुढे बी आहे परंतु A1 क्वालिटीचा या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांच्या वतीनं पाहायला मिळाला. देवेंद्र कमाल केली होती विकेटच्या मागे. 5 कॅचेस पकडणारा खेळाडू परंतु आता त्याची विकेट त्याची कॅच आहे हवेत आहे आणि साहिल पाटील सेफ हँड कोणत्या प्रकारे चूक करणार नाहीये. शून्यावरती बाद होतोय. आणखी एक धक्का. झालं चढता क्रम उतरता क्रम क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघत असतो आणि सुरुवात जशी फलंदाजांनी केली त्यावेळेला बॅटिंग साईडचा चढता क्रम होता परंतु 22 शेलार जसा गोलंदाजी करण्यासाठी आला तसा मात्र गोलंदाजांचा चढता क्रम आणि फलंदाजांचा उतरता क्रम आपल्याला बघायला मिळाला. उतरती कळा लागली कारण 2 विकेट बॅक टू बॅक सर्व काही सुरळीत चालू होतं. मात्र जसा अरविंद बाद झाला तसा मात्र इथून डाव कुठेतरी विस्कळीत होत असताना देवेंद्र देखील शून्यावरती बाद झाला आणि आता दबाव असेल तो म्हणजे टीम योगेश 11 आमने संघावर. हॅट्रिक बॉल 22 शेलार हॅट्रिक कंप्लीट करणार का. फुल टॉस हा सोपा चेंडू होता बॅटरसाठी. लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर थोडेसे दूर वरून आले त्याच्यावरती मिळते एकच धाव आणि याचबरोबर एक सक्सेसफुल यशस्वी षटक संपन्न झाल्या जिथे 2 विकेट्स प्राप्त केल्या 22 शेलारनं. 7 धावा खर्च करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 30 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. या जोडीवरून जरूर आपण भरपूर साऱ्या अपेक्षा जरूर ठेवलेल्या असतील तर त्यांच्या पाठीराख्यांनी आमनेकरांनी ज्या प्रकारे त्यांच्याकडनं आता इथून खेळ अपेक्षित आहे तो खेळ मात्र आता ते दोघे जण करणार का. प्रशांत एका बाजूने चांगला खेळला. उद्याच्या मॅचेस बरोबर 8:45 ला तुमची रिपोर्टिंग नक्कीच इथे करायची आहे आणि उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस दिनांक 6 फेब्रुवारी डे 2 ऑफ द टुर्नामेंट सरपंच ट्रॉफी किरवली. पहिला सामना असेल मेहर 11 बापगाव वर्सेस जानू स्पोर्ट इताडे. सेकंड मॅच येस पहिल्या मॅचला बरोबर 8:45 ची रिपोर्टिंग आहे आणि जो कॅप्टन उपस्थित नसेल 8:45 ला त्या संघाला 3 रनची पेनल्टी असेल. दुसरी मॅच असेल ती मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध RD 11 किरवली. क्या बात आहे. आयोजक संघ म्हणजे उद्या सरपंच साहेबांचा इताडे सुद्धा ऍक्शन मध्ये आणि उपसरपंच साहेबांचा किरवली सुद्धा मजा आने वाली. और एक तरफ हमारे बालाराम जी मेहर जिनका बापगांव और मकरंद स्पोर्ट मुठवल अजित पाटिल हमारे बीच मौजूद. चला मग उद्या आणखी मजा येणार आहे कारण आपले 7 स्टार मधील 3 टीम्स उद्या खेळणार आहेत आणि सरपंच साहेबांचा संघ देखील खेळेल. गोलंदाजी करण्यासाठी पियुष ज्युनियर लेफ्टी बॉलर ऑन साइडला पुलचा फटका बॅकएंड एरिया खाली क्षेत्र गॅप मधून बॉल सरळ सीमा पार चौकार. बॅटमधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. हॅव अ लुक ॲट दॅट. तेवढाही मागे नव्हता बॉल परंतु जसा शफल झाला हुक करत असताना लॉंग वे शफल होत असताना हुक पाहायला मिळाला आणि बॉल सर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. 4 धावांकरिता चौकार. पियुष ज्युनियरच्या विरुद्ध आघात चांगला केला तो राकेशनं. ओ खोदवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला ओव्हर द कव्हर्स. एक्सलंट स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग फ्रॉम राकेश. आणखी एक चौकार.
हाय प्रोफाईलला खेळाडू आहे आणि त्याचा उच्च कोटीचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हर्ड 38 सर्कल मध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येणारा तो दुसरा चौकार. 38 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगला आगाज केला पुन्हा एकदा पियुष. ओव्हर द विकेट ना पुन्हा हेलिकॉप्टर ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली मिडलिंग करता आलेलं नाहीये डीप मध्ये. इन फ्रंट ऑफ द सेंटर मिड विकेटला साहिल पाटील उपस्थित होते आणि बरोबर चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत वेळ होती ती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे गेलेला आहे. फलकावरती धावा तुम्ही पाहतायत 39 आकड्यावर 39 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रशांत 7 बॉल 23 धावांवर बॅटिंग करतोय परंतु आता भरपूर वेळानंतर सॅकिंग एंडला तो आलाय. दबाव त्याच्यावर जरूर होता परंतु जे 2 चौकार आले राकेशच्या बॅट मधून तेथून दबाव थोडासा कमी झाला बॅटिंग साइडवरचा. मात्र हा बॉल चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर प्लॅन पेस येतोय. डॉट बॉल 39 धावसंख्या स्थिर आहे. पियुष ज्युनियरला पलटवार करावा लागेल. बॅक टू बॅक विकेट्स घेतले मागच्या ओव्हरमध्ये. बावेश शेलारनं तिथून कमबॅक पाहायला मिळाला परंतु तदनंतर 2 चौकार आपल्याला बघायला मिळालेत. ओ हो 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 यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट. मागे चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉपला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार आणि चौकार आलाय. मिस्टर हॅरी सरांचा इशारा येतोय. 4 धावा आणि DRS ची मागणी करण्यात आली. बॅटिंग टीम बॅटिंग साइड कडनं सर. अंपायर्स कॉल. इट्स ओके. इट्स अ फेअर बॉल. पियुष फुल टॉस बॉल होता. खराब चेंडू होता आणि आज प्रशांत एका वेगळ्या रूपात आपल्याला बघायला मिळतो. एक वेगळं रूप त्याचं या बॅटिंग मध्ये आपल्याला बघायला मिळालं. 43 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 43 रन्स ऑन दी बोर्ड नाव. चला 43 रन्स स्कोर कार्ड वरती आता या ठिकाणी लागलेले आहेत आणि आता इथून स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल तो प्रशांत. त्याच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. वैयक्तिक 27 वर जाऊन पोहोचलाय. 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय. पुन्हा शफल होऊन खेळायचं होतं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. फायनली प्रशांतला शांत केलं ते पियुष ज्युनियरनं आणि धक्का लागतोय हा तिसरा योगेश 11 आमने संघाला. संपन्न झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा या स्कोर कार्डवरती लागल्या गेलेल्या आहेत. येथून आता थोडंसं दबाव असणार आहे तो म्हणजेच तो गोलंदाजी करणाऱ्या संघावरती कारण जवळपास 14 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडल्या जातात. हा धावांचा वेग कुठेतरी जास्त आहे त्याच्यामुळे तो धावांचा वेग कमी करावा लागणार आहे. धावा थांबवाव्या लागणार आहेत. अदरवाईज येथून जर मग पुढच्या डावामध्ये रन्स चेस करणं 65 to 70 रन झाल्या तर थोड्याशा डिफिकल्टीज येऊ शकतात. त्या म्हणजेच गावदेवी पिसे संघासोबत आणि त्यांच्या समोर ते खडतर आव्हान बनू शकतं. विनय पाटील आता गोलंदाजीला सुरुवात करतोय. चला
सुजल जगनशेठ पाटील ज्यांच्या स्टँड मध्ये जर डायरेक्ट सिक्सर येतोय तर अविनाश तोरगे यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि इथे मागे बॉल निघून चाललाय सरळ सीमा पार चौकार आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. या 5 धावांनी स्कोर आता पुढे जाणार आहे त्या 48 वर. विनयनं सुरुवात खराब केली, गचाल सुरुवात म्हणावी लागेल आणि फ्री हिटचा बॉल असेल सामना करेल राकेश. फ्री हिटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला धडाका आणि बॉल सर सीमा पार षटकार. षटकार आला आणि या सिक्सर आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली वेगानं 54 या आकड्यावरती 54 रन्स. राकेश ऑन फायर नाव. मागच्या मॅच मध्ये ज्या वेळेला त्याच्या हातून कॅच सुटला त्यावेळेला तो खूपच नर्वस नाराज झाला होता, परंतु तदनंतर तो सामना जिंकून दिला. यशनं यशस्वी गोलंदाजी केली आणि तदनंतर आता या मॅच मध्ये पिसेकरांसमोर धूम धडाका लावलाय. धडाक्यात सुरुवात आपल्या संघाला मिळून देत असताना 54 धावा स्कोर कार्ड वरती. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ सध्या. 4th ओव्हर इन प्रोग्रेस नाव. चला बॉल विनय तुम्हाला बॅटिंग करायची आहे, लक्षात ठेवा. गोलंदाज तयार. राकेश इज ऑन स्ट्रायकिंग इन. हो यावेळेला पुन्हा हुकचा फटका. हा देखील बॉल निघून चाललाय लॉंग लेगला, नाही थांबणार, जाईल सीमा पार चौकार. चौकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि हॅरी यांचा अंदाज वेगळाच पाहायला मिळतोय आज. सर्वच आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना या चौकारानं टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती धावफलकावरती 58 धावा 58 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चला मनोज पाटील यांच्याकडनं 100 रुपये आलेले आहेत पंच हॅरी सर यांच्यासाठी. पुन्हा एकदा विनय. ओ शॉट ऑफ लेन कट करायचा होता आणि फलंदाज बाद. झेल स्वरूपामध्ये धक्का लागतोय टीम आमनेला. चेंडू आपल्याला बघायला मिळाला. झेल स्वरूपामध्ये बाद होणारा आणखी एक खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 58 ला 4. सध्याची स्थिती आपण पाहतोय. अगदी वेगळा स्कोर बनवला गेला आणि माहिती आमनेकरांना की पीसीए संघ म्हटला तर फलंदाजी या टीम मध्ये भरपूर मजबूत आहे, स्ट्रॉंग आहे आणि त्यांना आव्हान द्यायचं असेल तर खूप मोठी टोटल उभी करणं गरजेचे आहे आणि ती टोटल आता या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. अजूनही चौथं षटक मार्गस्थ असताना नवीन बॅटर मैदानामध्ये भावेश आल्या. भावेश आणि ऋषी पहिल्या मॅच मध्ये काय पार्टनरशिप पाहायला मिळाली होती बाळगोपाल सोनायपाडा संघाच्या विरुद्ध. ओ हो 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 आणखी एक खेळाडू बाद. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा आणि बॉल सरळ विकेट किपर जयच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. बॅक 2 विकेट्स.
लागोपाठ दोन खेळाडूंना त्या ठिकाणी बाद केले आणि विनय देखील आता कमबॅक करत असताना पलटवार करत असताना हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल. हॅट्रिक पूर्ण करणार का स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ठरेल का हॅट्रिक पूर्ण करणारा ते आपल्याला बघायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा विनय. चला चला थोडासा अडथळा येतोय हॅरी सर. मागडा ठरला होता पहिल्याच 2 बॉलवर 15 धावा आल्या होत्या विनयच्या विरुद्ध. हो यावेळेला हॅट्रिक बॉल हवेमध्ये चेंडू आहे बराचसा काय साहिल पाटील पोहोचलाय आणि झेल मात्र सुटतोय. झेल घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता आणि ते काय घडले पा 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या गेल्या. बॅटर अविनाश मैदानामध्ये आला आणि याच दरम्यान 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. हे पहा साहिलनं प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर ओ हो 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 साहिलच्या हातामधून झेल निसटला. तेच हॅरी सरांनी दाखवलं आपल्याला करून. 2 धावांनी स्कोर आता पुढे जातात. 60 रन्स 60 या आकड्यावरती आता धावफलक जाऊन पोहोचलेल्या. आज हॅरी सरांसाठी 100 रुपयांचा आलेला कॅश प्राइज या ठिकाणी. मनोज पाटील ते सुद्धा अंपायर आहेत आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. चला पुन्हा एकदा यावेळेला समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत विजय पाटील. थोडासा बॉल डायव्हर्ट होताना जरूर दिसला परंतु एक धाव घेण्यापासून नाही थांबू शकत. अविनाशनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला रोल प्ले केला होता. महत्त्वपूर्ण रन्स त्यानं जोडल्या होत्या मागच्या मॅचमध्ये आणि इथे आपण बघतोय आता तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 61 धावा 4 षटकांचा खेळ येथे संपन्न झाला. 15.25च्या सरासरीनं धावा जोडल्या गेलेल्या आहेत. एकसष्ट 61 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. षटक चौथे येथे संपन्न झालं आणि आता अंतिम षटक असणार आहे. वन ऑफ द इकॉनॉमिकल बॉलर. आज मागच्या दोन्ही मॅच मध्ये सर्वात घातक आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज कोणता राहिला असेल टीम पीसीचा तर तो म्हणजे नरेश शेलार. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 2 धावा खर्च केल्या आणि आता पुन्हा एकदा तीच गरज आहे की पुन्हा त्यानं इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी. कॅप्टन तीच अपेक्षा त्याच्याकडनं ठेवतोय कारण मागच्या 4ही गोलंदाजांना धूमधडाक्यानं पिटाई त्यांची झाली आहे. मात्र इथून पिसेकरांना पलटवार करायचं असेल तर एक मात्र पर्याय. भावेशनं चांगली गोलंदाजी केली. भावेशनं फक्त 7 धावा दिल्या होत्या परंतु समोर असेल आता अविनाश. नॉन स्ट्रायकिंग एंडला ऋषिकेश. त्याच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये 28 धावांचा डाव आपल्याला बघायला मिळाला. 61. चला मॅच सुरू करा टीम पीसी. तुम्हाला बॅटिंग करायची आहे ना. फ्लडलाइट्स नाही आहेत आपल्याकडे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये अंडर फ्लडलाइट देखील इथे टुर्नामेंट बघायला मिळेल. तो प्रयत्न करतीलच आणि इथे प्रयत्न केला. लॉंग बॉलच्या पलीकडे बॉलला पाठवलाय. 6. जी बघा पूर्ण दिवसभर ही जी एनर्जी आहे मैदानामध्ये उन्हात उभं राहा त्याच्यानंतर असं प्रदर्शन करणं सॅल्यूट आहे सर. एनर्जी बॉडीला मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं. धावसंख्या धावफलकावरती 67 धावा पहिल्याच बॉलवर. नरेश मागच्या दोन्ही मॅच मध्ये इफेक्टिव्ह राहिला. त्याच्या विरुद्ध आक्रमण केलंय परंतु इथे शॉर्ट ऑफ लेन बॉल अख्खू टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा फक्त मिळेल एकच धाव. धावसंख्या एका धावेने 68 या आकड्यावरती फार चांगली टोटल उभारण्यात आली आहे सध्याच्या घडीला. योगेश 11 नामने बी संघाकडनं. नेहमीच नावापुढे बी आहे परंतु A1 क्वालिटीचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला. त्यांचे समर्थक देखील आता मोठ्या संख्येने या ठिकाणी आवर्जून आले असतील आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील सामन्याचा आनंद घेत असतील. सिक्स्टी 68 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला. ऋषिकेशनं एकही बॉल फेस केलेला नाहीये. शेवटचे 4 बॉल कमीत कमी
किमान एक मोठा फटका त्याच्याकडून जर अपेक्षा जरूर ठेवली असेल, कारण त्या कॅलिबरचा तो खेळाडू आहे. आणि जेव्हा एक महत्त्वाचा खेळाडू मैदानात असतो तेव्हा गावकऱ्यांना एक अपेक्षा असते की कमीत कमी तो एक फटका तरी मोठा खेळेल. परंतु यावेळेला यॉर्कर लेन परफेक्ट यॉर्कर नरेश शेलार, वन ऑफ द सक्सेस बॉलर इन दिस टुर्नामेंट. एक यशस्वी गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये नरेश शेलारची ओळख राहिली आहे. आणि इथे तो डॉट बॉल टाकत असताना धावसंख्या मात्र स्थिर आहे. ती धावफलकावरती 68 धावा, 68. अक्रॉस लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा जरूर होती. बॉल येतोय डीप मध्ये, स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी मात्र पुढे जाताना 70 या आकड्यावरती 70 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 5 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 70 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत डावामधील. परंतु ह्या ज्या धावा आहेत ना, कुठेतरी आता सायकोलॉजिकली प्रेशराईज करणार आहेत, दबाव टाकणार आहेत. तर म्हणजेच गावदेवी पीसीए संघाला दिवसातील अखेरचं सत्र आहे, संध्याकाळचं सत्र. यावेळेला पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा इन रेंज लागत असताना बॉल आला डीप मध्ये इन फ्रंट ऑफ द सेंटर. एक धाव तर मिळाली आणि एकच धाव मिळेल. आय थिंक एकच धाव मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाणार 71. बघा, सिक्सर लागल्यानंतरही चांगला बॅक. एका धावेने स्कोर आता 71 या आकड्यावरती 71 रन्स. कंट्रोल गोलंदाजानं चांगला केला. मोमेंटम पिसेकर आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु येथे कमीत कमी आता अविनाशला विचार करावा लागेल 2 धावा की मोठा फटका. त्याचा इंटेंटर असेल की बॅट जोरानच चालवायची, कारण इथे जर सिक्सर आला तर मग काय भरपूर मोठं टार्गेट 5 ओव्हरच्या मॅच मध्ये उभं राहील. नरेश पुन्हा एकदा, थोडासा खाली राहणारा बॉल, कीपर कडनं थोडी मिस्टेक झाली आहे. थोडासा खाली राहणारा बॉल होता आणि एक धाव तर त्याच्यावरती मिळते. पंचांचा इशारा येतोय, नागिन डान्स. येस, बाईचा इशारा आलाय आणि शेवटच्या बॉलवर आली बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. याचबरोबर 5 षटकांचा खेळ येथे संपन्न झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या त्या धावफलकावरती 72 धावा. 73 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. लास्ट ओव्हर मध्ये 10 धावा खर्च केल्या तर नरेश शेलारनं. चला हॅरी सर, आपण याच्या आपल्यासाठी 100 रुपयांचं एक कॅश प्राइज आलेलं आहे मनोज पाटील यांच्याकडनं. मनोज पाटील एक स्वतः क्रिकेटर आहेत आणि त्याचबरोबर कधी कधी अंपायरिंग करतात ते. सध्या आपण हे पाहू शकता NB लाईव्ह संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम. आणि खरं म्हणजे याच गावातील किरवली गावातीलच ही वाहिनी आहे आणि हळूहळू आता खूप चांगली प्रगती करत असताना खूप चांगलं कव्हरेज या स्पर्धेचं त्यांनी दिलेलं आहे. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं कॅप्चर करण्यात आलेलं हे सीन आपण पाहतो सध्या जय सावरदेव क्रीडांगणाचं, जेथे स्पर्धा रंगते आहे ती सरपंच चषक 2026. विद्यमान सरपंच साहेब श्री जगनशेठ पाटील, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष, आणि ज्यांच्या सन्मानानं त्यांचा बहुमान आणि त्यांचा सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय ती अर्थातच सरपंच चषक किरवली 2026 सावरदेव प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचे शिल्पकार, प्रणेते, मॅन बिहाइंड शो RD राकेशजी दिगाडकर, ज्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा ड्रोन कॅम्पच्या साहाय्यानं एरियल व्ह्यू तुम्ही पाहतायत. अगदी बाजूला विचार केला तर श्री क्षेत्र सावरीदेवाचं हे ठिकाण, पवित्र ठिकाण आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर हे क्रीडांगण अगदी तयार रेड सॉइल क्रीडांगण आहे. इथे मनोज पाटील आपल्याला ठाऊक असेल की जेव्हा आपण परशुराम टावरे स्टेडियमला खेळतो
बॉल अगदी लाल रंगाचा होऊन जातो 1 ते 2 ओव्हर नंतर, तसा या क्रीडांगणावर होतो. अगदी लाल रंगाचा चेंडू होऊन जातो. अगदी रेड सॉइलवर आपण क्रिकेट खेळत असताना खूप चांगलं हे क्रीडांगण उभारण्यात आलेलं आहे, तयार करण्यात आलेलं आहे. आणि सध्या पाहू शकता की आपण चर्चा करत होतो की या क्रीडांगणाच्या बाजूलाच पवित्र तीर्थस्थान म्हणजेच आपले ग्रामदैवत गावदेव श्री सावरी देवाचं स्थान आहे आणि तेथे ही एंट्री तुम्हाला बघायला मिळते. आज ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे, सरपंच साहेबांनी अगदी स्पर्धेचं उद्घाटन झाल्या प्रथमतः सावरी देवाचं दर्शन घेतलं. नवसाला पावणारा, हाकेला धावणारा, संकटामध्ये नेहमीच आपल्या गावकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा आपला देव. आणि जरूर त्या देवाचं दर्शन घेऊन आज सरपंच साहेबांनी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न केला. आणि हे सर्व क्षणक चित्र पहा, अगदी आपल्याला आपल्या डोळ्यांचं पारणं फेडणारे क्षणक चित्र NB लाईव्हच्या वतीनं टिपण्यात आलेले आहेत. खरोखरच अगदी नवीन वाहिनी आहे, परंतु त्यांना माहिती आहे की एक्झॅक्ट काय करायला पाहिजे, कुठे कोणता सीन घ्यायला पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स मॅटर करतो. NB लाईव्हची संपूर्ण टीम आहे आणि बाजूनच महामार्ग सुद्धा निघालाय. चला धावाला आपण करूया सुरुवात. जे ते टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता एकूण 73 धावांचा. आणि आता सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. आदित्य शेलारच्या सोबतीनं बॅटर विनय पाटील, टॉलमॅन, पिसे गावचा टॉलमॅन, बिग बट. ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून रन्स मी बघितल्यात या वर्षामध्ये, या पर्वामध्ये. आणि आज या स्पर्धेचा आपण विचार केला तर सुजल जगनशेठ पाटील ज्यांच्या नावानं एक स्टँड आपल्याला बघायला मिळतोय. कुमार विवेक सुनील शेठ फुलोरे, आमनेचे सुप्रसिद्ध उद्योगपती ज्यांच्या सुपुत्रांच्या नावानं एक स्टँड या स्पर्धेमध्ये तयार करण्यात आलेला. आणि त्यांचाच आमने संघ सुद्धा मैदानामध्ये खेळतोय. जरूर एक RD11 प्रेक्षक स्टँड देखील आपल्याला स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय. मॅचला सुरुवात, पहिलाच बॉल, जोरदार अपील आणि होय फलंदाज बाद, फिंगर गोज अप. फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. उमेश केने यांनी अगदी निर्णय दिला की मैदानाच्या बाहेर आदित्य तुला जावं लागेल. पहिल्या चेंडूवरती धक्का दिला भावेशनं. हॅव अ लुक ॲट दॅट. भावेशनं मागच्या मॅच मध्ये देखील, आणि भावेश आणि देवेंचं एक जवळचं नातं आहे. भावेश चेंडू टाकणार, देवेन कॅच पकडणार. मागच्या सामन्यामध्ये 3 वेळा ते घडलं आणि इथे देखील देवेंना पहिल्याच बॉलवर झेल पकडत असताना हा फार मोठा धक्का दिलाय तो पिसे संघाला. अगदी शून्यावर बाद. जो जिंकेल तो पहिला संघ ठरेल सेमी फायनल मध्ये पोहोचणारा. किरवलीच्या या बहुचर्चित असणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या सेमी फायनल मध्ये पोहोचणारा कोणता संघ असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. 73 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेल्या. 73 रन्स ऑन दी बोर्ड नाव. 5 ओव्हरमध्ये करायच्यात त्या पूर्ण. बघूया आता 73 धावा पूर्ण केल्या जाणार का. नवीन बॅटर पियुष आलाय. पियुषलाच चांगला स्टार्ट मिळाला होता. पहिल्या मॅच मध्ये तो सामनावीर देखील राहिला होता. तोच पियुष आता मैदानामध्ये एंटर होतो आणि 3ऱ्या क्रमांकावर फार लवकर त्याला यावं लागलं. याचं कारण पहिल्याच बॉलवर व्हेरी फर्स्ट बॉल विकेट क्लेम करत असताना बॉलर भावेश. ओहो आल्या स्वीट व्हॉइस, काय टायमिंग आहे. प्रॉपर मिडल करत असताना परफेक्शन या फटक्या मागे. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय सिक्सर. क्लासिकल फटका. ओव्हर पिच बॉल होता आणि थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला पाठवलं 6 धावांकरिता. पुन्हा त्याच दिशेने थ्रू द लाईन एक्झिक्युशन. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे, परंतु आता हा फटका जो होता तो मैदानी फटका होता. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एका धावेने 7 या आकड्यावरती. उद्या RD11 किरवली इन ऍक्शन. उद्या पहिला सामना मेहर 11 बापगाव वर्सेस जानू स्पोर्ट इताडे. दुसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठवळ विरुद्ध RD11 किरवली. विनय पाटील या फलंदाजाकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. हे जे टार्गेट आहे ते चेस करण्यासाठी. ओहो आणि पहिलाच बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलची वापर षटकार.
इट वॉज अ ग्रेट शॉट. अगदी फ्रंट फूट पुढे आणत असताना थोडंसं वेगळा करत असताना फटका एक्झिक्यूट करण्यात आलेला. हा दुसरा सिक्सर आलाय तो 22च्या विरोधामध्ये. विकेटनं सुरुवात केली होती परंतु पहा फलंदाज आज त्यांचा नॅचरल क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे की इथून आता दबावात जायचं नाही. अंडर प्रेशर जो जाणार तो मात्र इथून पराभूत होणार आहे. पॉवर प्ले मध्ये चांगला आगाज केला. बॅटिंगसाठी ओळखला जाणारा संघ मागच्या दोन्ही मॅचेस रन चेस करत असताना जिंकल्यात आणि एकीकडे गोलंदाजी मजबूत असणारा आमनेबी संघ. ओहो स्विंग अँड मिस. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. थोडासा वेगामध्ये बदल करण्यात आला. टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट आणि आवाज देखील मैदानाच्या आतमधून जरूर आला होता. अपील करण्यात आली होती. हा चेंडू मात्र डॉट आला. 13 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. अगदी पहिला दिवस यशस्वीरित्या या स्पर्धेचा आपल्याला बघायला मिळतोय. सक्सेसफुल डे. हो यावेळेला ऑन साइडला पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मिळाली. ओव्हर जरूर झाला आणि दुसरी धाव देखील मिळेल. ज्या पद्धतीने थ्रो आपल्याला बघायला मिळाला. एक एक्स्ट्रा धाव जरूर मिळाली आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते 15 धावा स्कोर कार्डवरती लागतात. म्हणजे जवळजवळ जो रन रेट हवा होता त्या रन रेटला स्पर्श करण्यात आलेला. 15च्या गतीने धावा बनवायच्या. 14 ते 15 धावा जोडायच्यात आणि ज्या पद्धतीने खेळ सुरू केला पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धावा बघायला मिळतात. म्हणजे गुड स्टार्ट. एक्सलंट स्टार्ट फॉर द टीम आई गावदेवी पीसे. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत सूर्य देवता अस्ताला जाताना. परंतु या स्पर्धेतून आजच्या दिवशी कोणत्या संघाचा अस्त होणार आणि नक्कीच कोणता संघ उदयास येणार जो सेमी फायनल साठी पात्र ठरणार. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे क्रीडांगण नवनिर्मित क्रीडांगण श्री देवाच्या नावानं सावरी देवाच्या नावानं क्रीडांगण तयार करण्यात आलं. आणि या अगोदर मला वाटतं एक 40+ ची स्पर्धा इथे संपन्न झाली आणि तदनंतर सरपंच चषकाचा थरार. सेकंड ओव्हर मंथन जोशी बॉलिंग मार्कवर. समोर असेल पियुष पाटील सिनियर. ओ पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर. स्वतःला वाचवलं त्या ठिकाणी. फक्त मिळेल 1 धाव आणि एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना 16 या आकड्यावरती. मंथन मागच्या मॅच मध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. 2 विकेट्स त्यानेही प्राप्त केल्या होत्या. नेहमीच नवीन चेंडूसह त्याला गोलंदाजी करताना आपण पाहिलं. जेव्हापासून भावेश इंजर्ड होता बऱ्याचशा मॅचेस मध्ये भावेश खेळला नव्हता तेव्हा गोलंदाजीची जबाबदारी विशेष घेतली होती ती म्हणजेच गोलंदाज मंथन जोशीनं. या वर्षामध्ये 2 ते 3 मेडन षटक देखील त्याच्या नावे आहेत. परंतु समोर विनय पाटील फुल टॉस बॉल होता समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ बाणासारखा बॉल निघाला बॅट मधून विनय पाटीलच्या. येतोय सिक्सर. क्लासिकल फटका. बॉटम हँड मध्ये खूप पॉवर आहे आणि ती पॉवर जनरेट करत असताना प्रॉपरली एक्झिक्युशन. ओहो पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. ठक्कसा आवाज. हा बॉल देखील मिड विकेट सीमा पार आर पार येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात. बॅक टू बॅक 2 सिक्सर. विनय पाटील त्याच्या नावारूपाला साजेसा खेळ साकारत असताना पुन्हा ये भी जाएगी मैदान के बाहर.
बॅक टू बॅक 3 सिक्स पाटील टॉल मॅन, बिग बॉल ऑफ द पीस रे, टॉवर मॅन. आणि काय बॅटिंग करतोय आज, मनमोहक फलंदाजी. ग्रेट इनिंग, व्हॉट एक्सलंट इनिंग फ्रॉम विनय पाटील. धावसंख्या 34 आकड्यावरती. मंथन जोशीच्या गोलंदाजीवर पूर्णपणे चेंडूची चांबडी लाल केली आहे. थ्रू द लाईन ऑन द राईज, लॉंग ऑफ सीमा पार. येतोय बॅक टू बॅक चौथा षटकार. फलंदाजाचा स्वतःवरती एपा थोडासा पुढे आला, फ्रंट फुटला येत असताना ऑन द राइज एक्झिक्युशन पाहायला मिळालं. मी तसे म्हणतात ना, जो खुद पर यकीन रखता है वही कमाल करता है. आणि स्वतःवरचा विश्वास विनय पाटीलचा, वरना हर कोई मैदान में बस सवाल करता है. इथे प्रश्न कोणालाच एक्सक्यूज देणार नाहीये, कारण विनय पाटीलचा स्वतःवरती विश्वास आहे. त्याची विकेट धोक्यात आणि पकडला जाईल. त्याच्या नंतरचा सेलिब्रेशन, वाघाची शिकार. विनय पाटील बाद, बिग ब्लो फॉर द टीम भिसे. या मॅच वर आतापर्यंत कब्जा मिळवण्याचं काम केलंय ते पीसेकरांनी. ओ परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल. पारसनं पहिल्याच बॉलवर दांडी उद्ध्वस्त केली. पियुष पाटील बॅक टू डग आउट. जबरदस्त चेंडू आपल्याला बघायला मिळाला पारसच्या वतीनं आणि खेळाडू बाद होतोय. बघा, मागच्या मॅच मध्ये यशला बाहेर काढलं, या मॅच मध्ये पारसला बाहेर काढलं. आमनेकरांची पारख वेगळी आहे आणि याच आमनेकरांच्या वतीनं सुरेश डवी प्रेझेंट क्रिकेटचा बिग शो उपसरपंच चषक मित्रांनो तुमच्या भेटीस येणार आहे. दिनांक जशी तारीख आमच्यापर्यंत पोहोचेल आम्ही तुमच्यापर्यंत ती माहिती देऊ. चला तर 33 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील ते 17. 17 बॉल्स आर रिमेनिंग एंड 33 मोर रन टू विन. आने वाली 17 गेंदें 33 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. अब नए बल्लेबाज बीच मैदान साहिल पाटिल यहाँ पर आते हुए. साहिल पाटील विस्फोटक विध्वंसक बॅटर आहे, परंतु आता त्याच्यावर देखील दबाव असेल. विनय पाटील आणि लागोपाठ पियुष पाटील बाद झाला. हा बॉल फक्त स्टिअर केले, दिशा दाखवू दे, चेंडूला येऊ दिलं आणि बॉलला पाठवलं सर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. त्याच्यावरती मिळते 1 धाव. फारच चांगला पलटवार करतोय. ज्या पद्धतीने आपण खेळ बघितला मागच्या ओव्हरमध्ये मंथन खूप जास्त महागडा ठरला, तदनंतर पलटवार होणं गरजेचं होतं आणि तो पलटवार, तो कमबॅक आपल्याला बघायला मिळाला सध्याच्या घडीला पारसच्या वतीनं.
पहिला चेंडू अगदी टाकला, डॉट विकेट घेतली, त्यानंतर आता सिंगल आली आहे. अशा पद्धतीने आता थोडासा दबाव शिफ्ट करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. त्याला माहिती आहे, कॅप्टनला देखील तेच ठाऊक आहे की आता इथून प्रेशराईज करावं लागेल. डॉट बॉल एक मात्र कारण आहे जो दबाव वाढवणार आहेत फलंदाजांवरचा. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 32 करायचे आहेत. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 200च्या स्ट्राईक रेटने इथूनही बॅटिंग करायची आहे बॅटर्सना. म्हणजेच काय, आणखी 1 ते 2 डॉट बॉल पुन्हा दबाव अधिक वाढवतील. यंगस्टर बॉलर्स आहेत, परंतु यंगस्टर बॉलर्सने आज विशेषतः यशनं खूपच चांगलं प्रभावित केलं. आणि आता पारसचा बाउन्सर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला. चला, 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलेला. स्कोर 1 धावेने पुढे जाताना 42 42च्या आकड्यावरती 42 ऑन द बोर्ड नाव. लास्ट मॅच ऑफ द डे, पहिल्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळतो. ठीक उद्या 9 वाजता मॅचेस सुरू होणार आहेत. मेहर 11 बापगाव आणि टीम जानूस्पोर्ट इताडे याची नोंद घ्यायची आहे. पारस तयार, ओव्हर द विकेट, ओव्हर पिच बॉल, समोर भावेश शेलार आणि त्याच्या बॅटमधून होतोय हा पहिला वार. शेलारचा वार, चेंडू आर पार, षटकार. जबरदस्त फटका या खेळाडूनं या वर्षामध्ये 2 वेळा 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावी केलेला आहे. म्हणजेच हा खेळाडू भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याच्याकडून आता जरूर अपेक्षा वाढलेल्या आहेत. आणि सिक्सर आपण पाहतोय, धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे जाताना या सिक्सरच्या सहाय्यानं कुमार विवेक सुनील शेठ फुलोरे ज्यांच्या नावानं हा जो प्रेक्षक स्टँड आहे तो आता आपण या ठिकाणी पाहतोय. सुनील शेठ फुलोरे देखील या सामन्याचा आनंद घेत असतील. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. चांगलं योगदान त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. बोलो तयार, पारसच्या समोर पारक आहे ती भावेश शेलारची. हे पिसेकरांचं वादळ आहे आणि हुकमाचा एक्का मारतोय छक्क्यावर छक्का. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. हुकमाचा एक्का मारतोय छक्का भावेश शेलार. वार वरती वार, रविवार असो की सोमवार असो की मंगळवार असो की आजचा गुरुवार असो, शेलार वार करणार म्हणजे करणार. आणि 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. येणारे 14 बॉल 19 धावांची गरज. मॅच पूर्णपणे टर्न होत असताना या 2 सिक्सर्सने बॅक टू बॅक आलेले 2 सिक्सर्स. 73 धावा खूपच मोठी टोटल दिसत होती. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो, मी आजही म्हणतो, उद्याही म्हणणार आणि कालही म्हणालो होतो की क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नाही आहे. तुम्ही 5 ओव्हरमध्ये 100 बनवला तरी तुम्हाला विजयाची ग्वाही नाही. तुम्ही 5 ओव्हरमध्ये 30 बनवल्या तरी तुम्हाला विजयाची गॅरंटी आहे. म्हणून क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या छोटी नाही आणि मोठी नाही. 14 बॉल 19 ची गरज आहे. भावेश शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र, गॅप मोठा आहे, बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे, जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. भावेशच्या बॅटमधून चौकार. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. आय थिंक या अगोदर एक बाउन्सर दिला होता का सर? हा दुसरा बाउन्सर आहे. दॅट्स वाय बॅटर्सनं कॉल केला असावा. अझीम अब्दुल्ले सर आता माझ्यासोबत जोडले जात आहेत. चेक केला जाईल. दुसरा बाउन्सर होता आणि त्याच्यामुळे बॅटर्सनं सांगितलं की आम्हाला चेक करायचं आहे. चला, हा फेअर बॉल आहे कारण बॅटर थोडंसं झुकून खेळण्याचा प्रयत्न करत होता. दॅट्स वाय चेंडू असेल फेअर. मिळतील धावा 4. पारसनं सुरुवात चांगली केली परंतु आता माग डॅटरला बॉल शिल्लक असेल इथून 13. 15 ची गरज. 13 मध्ये 15 करायची आता अपील करण्यात आली होती.
एक धाव तर इथे मिळेल. पंचांचा लेग बायचा इशारा. आय थिंक पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप. यस, आपासून देखील ते सगळे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया आपण. एक धाव तिथे मिळाली. अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने येत असताना हुकचा फटका आपल्याला बघायला मिळाला आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवत असताना 3 ओव्हरमध्ये 59 धावा बनवल्या त्या आई गावदेवी पीसे संघानं. हा शेवटचा बॉल आहे. येस, पिचिंग आउटसाइड लेग स्टंप आणि एकदा का लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच झाला मग तिथून मग पुढे विषयच क्लोज. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर 59 धावा आणि आता 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 14ची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच मोठा नाही, कोणीच छोटा नाही. 73 धावा या सेशनमध्ये, ह्या सत्रामध्ये 73 धावा फार मोठी टोटल दिसत होती. आजचं हे संध्याकाळचं सत्र जसं की आता मॅचचा आपण विचार करतोय, पेपरवरती समीकरण पाहतोय, 12 मध्ये 14 म्हणजे जवळजवळ पीसे टीमच्या बाजूनं 80% 80% सामना झुकलेला आहे. तो इथून आणखी एखादा जर यश सारखा गोलंदाज असेल टीम आमनेकडे आणि तो जर इथून कमीत कमी धावांचं षटक टाकू शकेल तर मॅच मध्ये पुन्हा कलाटणी, पुन्हा पलटवार. मजा आली आज, खूप मजा आली. खरं तर आमचे डीजे किंग कल्पेश खूप चांगलं संगीत वाजवलं. त्या संगीताच्या तालावर मिस्टर हॅरी डान्सिंग अंपायर त्यांचा खूपच चांगला डान्स आपल्याला बघायला मिळाला. प्रेक्षकांना मनोरंजित केलं आणि त्यानंतर बॅटर्सने आज धूमधडाका लावला. विशेषतः पीसेच्या फलंदाजाने आज काय बॅटिंग केली. पहिल्या दोन्ही मॅच रन चेस 70च्या वर धावा आणि ह्या मॅचमध्ये देखील जवळजवळ आता चेसिंग करायलाच ते आलेत, कारण 12 मध्ये करायचे ते 14 धावा. 12 बॉल आणि 14. उद्या ठीक मेहर 11 बापगाव आणि टीम जानूस्फोट इताडे. 8:40 ला रिपोर्टिंग, 8:45 ला टॉस आणि बरोबर 9 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड. गोलंदाजी करण्यासाठी यश या गोलंदाजाचा वापर आता करण्यात आलेला आहे. यशनं या अगोदरच्या मॅच मध्ये खूपच चांगली मॅच विनिंग गोलंदाजी केली होती. ओ पहिलाच बॉल यशचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. धाव मिळेल 1. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तेवढा प्रॉपरचा नव्हता. एका धावेने स्कोर आता पुढे जाते. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 60 धावा 60 रन्स. 13ची गरज आहे. 11 बॉल. साहिल पाटील स्ट्रायकिंग एंडला असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यशचा बॉल पुन्हा लेन बॉल होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला ड्रॅग करण्यात आला. क्षेत्ररक्षक बॉल वरती येत आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना याच प्रकारे सिंगल जर आली तर थोडासा दबाव वाढेल फलंदाजांवर आणि तेथे एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जर बॅटर्सने केला तर विकेट मिळवण्याची शक्यता आहे, दाट शक्यता असणार आहे. ती चर्चा सुरू आहे की विकेटचं महत्व फार मोठं असणार आहे. इथे विकेट जोही संघ मिळवणार म्हणजेच जोही गोलंदाज मिळवणार तेथून त्या गोलंदाजासाठी खरं तर आज कौतुकांचा वर्षा होणार. आज ज्या पद्धतीने सामना अडकलाय, कमी गतीने टाकलेला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. यश कमाल करतोय कमबॅक करत असताना मॅच मध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. धावसंख्या धावफलकावरती येणारे 9 बॉल. 12 धावांची गरज आहे. प्रत्येकी डॉट बॉल आता फलंदाजांवर देखील दबाव वाढवेल. तो दबाव आपल्याला बघायला मिळतो की बघूया आता इथे. पुन्हा ओव्हर द विकेट. ओ परफेक्ट यॉर्कर समोर ड्राइव्ह करण्यात आला. गोलंदाज यश. व्हेरी गुड बॉलिंग.
मागचा सामना त्यानं जिंकून दिला आणि तोच यश हा गोलंदाज या वेळेला जबरदस्त या ठिकाणी कामगिरी करत असताना येणारे 8 बॉल 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा यश तयार. 22 समोर ऑन साइडला वळवला बॉल. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार. स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत परंतु मिळते एकच धाव. चर्चा करत होतो ना की मॅच कधीच शेवटचा धाव जोपर्यंत होत नाही, शेवटचा चेंडू जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोण जिंकला या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणीच सांगू शकत नाही. आणि आज पुन्हा एकदा यशनं स्वतःला सिद्ध केलं. युवा गोलंदाज यंगस्टर आहे. क्रिकेटमध्ये तुमचं वय किती आहे, तुमचा रंग कसा आहे, तुमची उंची किती आहे या गोष्टीला महत्व नाही, तुम्ही खेळ काय करता या गोष्टीला महत्व आहे. येणारे 7 बॉल 11 धावांची गरज आहे. अत्यंत महत्वाचा बॉल. हा चेंडू डॉट आला. लास्ट ओव्हर मध्ये दबाव असेल तो टीम पीसेवर. पीसेकरांचा आवाज अक्षरशः मैदानाच्या अवतीभोवती येत होता परंतु आता तेही शांत झालेत कारण मॅचनं एक वेगळी कलाटणी घेतलेली आहे, एक वेगळं वळण घेतलेलं आहे. 7 बॉल 11 ची गरज. साहिल पाटील स्मॅश केलाय आणि आता आवाज सुरू झालाय पुन्हा पिसेकरांचा. क्लासिकल सिक्सर शॉट ऑफ द इव्हिनिंग. अंडर प्रेशर साहिल पाटीलनं वार केलाय. हॅव अ लुक ॲट दॅट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ऑन द राईट्स स्मॅश करत असताना बॉलला पाठवलाय कवचच्या डोक्यावरनं सिक्सर. जरूर बॅक टू बॅक जेव्हा डॉट बॉल आले तेव्हा दबाव वाढला होता परंतु शेवटचा बॉल कुठेतरी जागा मिळाली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटरनं उचललाय. जागा देऊ नका. जागेला या परिसरामध्ये फार किंमत आहे. जागेला भाव फार आहे. तुम्ही अशी दिलीत तर कोणीही घेणार. आणि 6 मध्ये करायच्यात आता 3 धावा 5 धावा. अगदी 6 चेंडू 5 धावांची गरज. RD11 किरवलीचा झेंडा फडकतोय. जशी स्पर्धा चमकली आहे तसा झेंडा फडकत असताना ऑन स्क्रीन तुम्हाला दृश्य बघायला मिळतोय. परंतु 6 मध्ये 5 करून बॅटर गावदेवी पीस संघ चमकणार का की 6 मध्ये 5 वाचवल्या जाणार. अरविंद आला फुल टॉस बॉल. जेलची संधी असेल. मिड विकेटचा फिल्डर गिरक्या घेतोय, गिरट्या देतोय. स्वतः भोवती फिरत होता प्रशांत त्या ठिकाणी आणि 2 धावा बघता बघता पूर्ण होत आहेत. अरविंदच्या बॉलिंग क्रमामध्ये का बदल केला हा देखील आता प्रश्न निर्माण झालाय. आय थिंक मागच्या सामन्यामध्ये अरविंदनं 30रं षटक टाकलं होतं. 13 धावा खर्च केल्या होत्या परंतु आता अरविंदला शेवटच्या ओव्हरमध्ये आणणं. सागरने 1 षटक टाकलं होतं. सागर थोडासा महाग ठरला होता. पारसचं कमबॅक जरूर झालं बट पारस थोडासा महाग ठरला आणि आता करायच्या त्या 3 धावा परंतु बॉल शिल्लक असतील ते 5. आजची संध्याकाळ कोणत्या टीमच्या स्मरणात राहणार कारण प्रथमतःच या परिसरामध्ये अशी स्पर्धा लीग फॉर्मॅटच्या मॅचेस खराब चेंडू आणि याचबरोबर बाईच्या स्वरूपामध्ये मिळतील त्या 5 धावा आणि याचबरोबर हा सामना जिंकून चला उद्या ठीक 4 वाजता पीसी टीम आपण येथे रिपोर्टिंग करायचे. सेमीफायनल उद्याच्या दिवशी होणार आहे आणि बरोबर आपण 4 वाजता ती सेमीफायनल खेळवणार आहोत. तर मित्रांनो या स्पर्धेत आपण पाहतोय की अतिशय जबरदस्त केस साकारत असताना पीसी संघानं अंतिम 4 मध्ये जागा बनवली आहे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे आणि तो मॅन ऑफ द मॅच असेल म्हणजेच